खरं तर आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत ते म्हणजे काँग्रेस आयचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय विजूभाऊ डोळस यांच्या गावे. असं समजतं की नुकतंच त्यांनी काँग्रेस आय पक्षाचा राजीनामा दिला तालुका अध्यक्ष पदाचा आणि या ठिकाणी आता त्यांची उद्याची वाटचाल किंवा भूमिका काय असणार त्याकडे आपण त्यांच्याशी चर्चा करणार जाणून घेऊया. नमस्कार विजूभाऊ, मला सांगा तुम्ही आता काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला असं समजतं आता एक 6-8 दिवसापूर्वीची बातमी. तर अनेक वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये काम केलं, सातत्यानं काँग्रेसची अनेक फळी तुम्ही विकली. साधारणतः तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांची फळी आहेत, जमीशक्ती तुमच्या बरोबर आहे, सगळं हे सगळं असताना तुम्ही एका काँग्रेसचा राजीनामा देण्याचं नेमकी कारण काय? गेल्या 2 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हा कार्यकारिणी असेल किंवा बाकीच्या काही वरिष्ठ पदाधिकारी असतील, त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये विश्वासात घेतलं नाही. आणि काँग्रेस सत्तेमध्ये असताना काँग्रेसचे मंत्री आमच्या तालुक्यातून जायचे, परंतु त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कधी कळलं नाही, तर समजतही नव्हतं. ते मंत्री महोदय राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जाऊन थांबायचे. एक खंत आमच्या मनामध्ये कायम राहील. त्यानंतर त्याच्या सत्तेमध्ये काँग्रेस असताना आमच्या तालुक्यातील कोणत्याही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला पक्षाने कोणत्याही शासकीय कमिटी दिल्या नाही किंवा कुठली पदं दिली नाहीत, ही एक नाराजी होती कार्यकर्त्यांमध्ये. आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांचा एक सूर राहिला नाराजीचा पक्षाच्या विरोधामध्ये, की आता आपल्याला पक्षामध्ये राहून कोणत्याही गोष्टीचा पक्ष महत्व जर देत नसेल तर भाऊ तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अशी एक कार्यकर्त्याचा नाराजीचा सूर माझ्याकडे आला. आणि त्या अनुषंगाने मी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा माननीय जिल्हाध्यक्ष कमलाकरजी सातव यांच्याकडे सुपूर्द केला आहे. खरं तर काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा आणि अनेक वर्षाची परंपरा असणारा पक्ष, आणि या पक्षामध्ये तुम्ही देखील त्याच पद्धतीनं काम केलं. उद्या काँग्रेस अडचणीत आहे अशी परिस्थिती असताना किंवा काँग्रेस पक्षाला फारसे दिवस आज दिसत नाही की जे पाहिजे तसे आहे, मग ह्या अडचणीच्या काळामध्ये काँग्रेसला साथ द्यायची सोडून तुम्ही सगळे कार्यकर्ते नाराजीचा सूर बाजूला जात असताना वरिष्ठ नेत्यांना तुमच्याबद्दल काय वाटतं? नाही, मला एक सांगा, काँग्रेस मध्ये मी काम करत असताना अतिशय इमानदारीने काम केलं. पक्षाची ध्येय तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. पक्षाने जे वेळोवेळी दिलेले आदेश त्यांनी अंमलबजावणी केली. पक्षाने जे सांगितलं आंदोलन करा, मोर्चे करा, सगळं केलं. पक्षाने सांगितलं मेळावे घ्या, सगळे कार्यक्रम करा, सगळे खर्चिक कार्यक्रम देखील आम्ही केलं. हे सगळ्या गोष्टी करत असताना मला पक्षाने जे जबाबदारी दिली ती मी पूर्णपणे प्रामाणिकपणे स्वीकारलेली आहे. परंतु मला तुम्ही एक सांगा की पक्षाचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे, पक्षामध्ये राहणारे कार्यकर्ते माझ्याकडे आहेत, अनेक जाती धर्माचे लोक आज माझ्यासोबत आहेत. मी धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचाराचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेस पक्षाचं पद स्वीकारलं. आणि गेल्या अनेक वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये पुरोगामी विचाराचा काँग्रेस पक्ष आहे म्हणून मी काम करत आलेलो आहे. परंतु हे सगळे पुरोगामी विचार जरी असले किंवा काही जरी असले तरी आज चाकणसारख्या इंडस्ट्रीमध्ये मला जर माझ्या कार्यकर्त्याला जर न्याय देण्याची भूमिका जर माझ्या पक्षाकडून जर मी जर देऊ शकत नाही, माझ्या कार्यकर्ते निश्चितपणे नाराज होणार. त्यामुळे आता म्हणजे माझे कार्यकर्ते जर माझ्या सोबत जर नसतील किंवा अनेक लोकांबरोबर ज्याच्यासोबत कार्यकर्ते तो नेता नाहीत, तर मला माझ्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. खरं तर तुम्ही भूमशक्तीच्या माध्यमातून जिल्ह्यावर काम करताय, तालुका अध्यक्ष म्हणून काँग्रेसमध्ये आहे, राजगुरू सहकारी बँकेमध्ये तुम्ही संचालक आहात. अनेक कार्यकर्त्यांनी तुम्हाला आजपर्यंत साथ दिलेली आहे. उद्या यांचे अडचणी तुम्ही वेळोवेळी सोडवल्यात. उद्याच्या काळात यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विजय डोळस पदावर म्हणजे काँग्रेसच्या पदावर नाही, त्या अडचणी उद्याच्या काळात तुम्ही कशा सोडवणार विचार केला? येणाऱ्या काळामध्ये मी काही राजकीय संघर्ष घेतले नाही, तर माझे जे काही असंख्य असे कार्यकर्ते आहेत जिल्ह्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आमच्या संघटनेला जोडले गेलेले आहे. भीमशक्ती संघटना ही कोणत्या एका जाती धर्माची नाही, तर बहुजनांच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही लोकांनी त्या संघटनेची स्थापना केली होती. आणि पुढच्या काळामध्ये देखील आम्हाला एखादा तरी राजकीय पक्ष निवडावा लागणार आहे. ज्या राजकीय पक्षाचा उपयोग माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी किंवा माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी निश्चितपणे त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि मी एका काँग्रेस पक्षाचा राजीनामा जरी दिलेला जरी असला तरी मी समाजापासून किंवा जनतेपासून काही वेगळा झालेला नाही. मी विजय डोळस हा रस्त्यावरचा कार्यकर्ता होता. रस्त्यावरती मी अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे काढले, माझ्यावरती अनेक प्रकारचे राजकीय गुन्हे दाखल झाले, सामाजिक गुन्हे दाखल झाले. आणि हा कार्यकर्ताच राहत असतो. कधी पक्ष येतात जातात, पदे येतात जातात, परंतु कार्यकर्त्याला कुठल्या पदाची अपेक्षा नसते किंवा कुठल्या प्रतिष्ठेची अपेक्षा नसते.
विजय रोष हा फाटक्या तुटक्या गोरगरीब जनतेचाच कार्यकर्ता आणि त्यांच्यासाठी मी सदैवपणे काम करणार आहे. पण त्यासाठी मला कोणत्या तरी पक्षाचा आता या पुढच्या काळामध्ये आधार घ्यावा लागणार आहे. खरं तर आता तुमच्या बोलण्यात जाणवते की तळागाळातून तुम्ही उभे राहिलेले कार्यकर्ते प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका तुमची आहे. चळवळीमध्ये अनेक खटले तुमच्या परंतु हे सगळं न पाहता समाज पाहिला आणि उद्या जगात तो समाज घेऊन तुम्हाला पुढे जायचं. पण असं काय वाटतं की तुमची पुढचं वाटचालीचा किंवा तुमची प्रवासाची वाटचाल कशी असणार, कुठल्या पक्षाबरोबर तुम्हाला आवडेल? आता तुम्हाला सांगतो सन्माननीय पत्रकार महोदय, माझी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा कोणत्या पक्षामध्ये जायचं किंवा याच पक्षामध्ये राहायचं हा जो प्रश्न तुमचा जो आहे हा सुनिश्चित आहे. तर मी येणाऱ्या 2-4 मध्ये 8 दिवस 8-15 दिवसाच्या काळामध्ये सर्व माझ्या जे काही कार्यकर्ते आहेत आणि त्यातल्या धर्माचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा विनिमय करून मी निश्चितच लवकरात लवकर तो निर्णय मी तुमच्या पुढे सर्व पत्रकारांसमोर निश्चितपणे तो जाहीर करणार आहे. निश्चित आपण वीरराव डोळस यांच्याशी चर्चा केली, त्यांची भूमिका लवकरात लवकर सांगितलं. बघूया पुढच्या उद्याच्या काळामध्ये कुठल्या पक्षाबरोबर ते जॉईन होतात, कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि कार्यकर्त्यांना ताकद. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.